मस्त चटकदार लिंबू मिरचीचे लोणचे। थोडंसं तिखट आंबट हे लोणचे करायचं म्हटलं की लोणच्याला बुरशी येते, खराब होते। परंतु तुम्ही जर माझी रेसिपी पूर्ण पाहिली तर तुमचं लोणचं वर्षभर खराब होणारच नाही, शिवाय चांगली टेस्ट पण येईल, कारण की मी याच्यामध्ये बारीक सारीक सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। चला तर सुरुवात करूया लिंबू मिरचीच्या लोणच्याला। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। कमेंट्स करायला विसरू नका। नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लिंबू मिरचीचे लोणचे। बऱ्याच वेळ आपल्या लिंबू मिरचीचं लोणचं खराब होते, बुरशी येते, परंतु जर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुमच्या लोणच्याला बुरशी येणार नाही आणि वर्षभर खराब सुद्धा होणार नाही। त्यासाठी मी हे ताजे लिंब घेतले, बघू शकता तुम्ही, पातळ सालीचे आहेत, याच्यात रस पण भरपूर असते आणि चव पण छान असते। त्यासाठी घेतले 250 ग्रॅम मिरच्या। ही मिरच्या कमी तिखट आहेत आणि ताज्या आहेत। या मिरच्या मी सुरुवातीला धुवून घेतल्या आणि सुकून घेतल्या। मिरच्या धुवायच्या असल्या तर याचे देठ नाही काढायचे, देठ काढून जर धुतले तर याच्यामधून पाणी जाऊ शकते आणि लोणचं खराब होऊ शकते। तसंच लिंबू पण धुतले आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले की लिंबू मिरचीचं लोणचं करताना सगळे भांडे आपले कोरडे असले पाहिजे आणि लिंबू मिरची हे धुतल्यानंतर पुसून घ्यायचे कॉटनच्या कपड्याने, हात सुद्धा आपले कोरडे असले पाहिजे, हे प्रथम काळजी घ्यायची। आता ही लिंबू मिरची कापून घेऊ आपण। मिरची कापायची तर मिरचीचं मी देठ काढून घेतलं आणि मिरची कशी कापायची तर या मिरचीच्या पोटातून असा चिरा द्यायचा। पण याचे एकाचे दोन नाही होऊ द्यायचे, फक्त असं चिरून घ्यायचं आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। तुम्हाला आवडतात त्या साईजचे तुकडे केले तरी चालते, लहान मोठे। हे बघा, मिरच्या कापून झालेल्या आहेत। आता लिंबू कापून घेते। लिंबू कापून घेते, एका लिंबाच्या 8 फोडी करायच्या। एका लिंबाच्या 8 फोडी केल्या, याचे बी काढून टाकायचे। बी जर राहिलं तर लोणचं कडसड लागते, म्हणून शक्यतो एकही बी याच्यामध्ये जाऊ द्यायचे नाही, सगळे बिया अशा काढून घ्यायच्या। लिंबू कापून घेतले, हे लिंबूचा रस लोणच्यात टाकायचा आहे। लोणच्यासाठी लागणारं साहित्य पाहू। 100 ग्रॅम मोहरी डाळ घेतली, 1 लसणाचा गाठा घेतला, 1.5 चमचा हळद घेतली, ही काश्मीरी लाल पावडर आहे, ही 2 चमचे घेतली, 1 चमचा लाल तिखट घेतलं आणि मीठ घेतलं 2 चमचे, ओवा घेतला अर्धा चमचा, मेथीदाणे व अर्धा चमचा, हिंग घेतलं 3 चमचे, बडीशेप घेतली 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरं आणि हे शेंगदाणे तेल 100 ग्रॅम घेतलं। शेंगदाणे तेलातलं लोणचं खूप छान लागते, म्हणून लोणच्यासाठी शेंगदाणे तेलच वापरायचं। मंद आचेवर मोहरी डाळ भाजून घेते, जास्त लाल होईपर्यंत नाही भाजून घ्यायची, फक्त थोडीशी गरम झाली पाहिजे, याच्यातलं मॉइश्चर गेलं पाहिजे एवढंच गरम करून घ्यायची। हाताला छान चटका लागेपर्यंत भाजून घ्यायचे। प्लेटमध्ये काढून घेते, थंड होऊ देऊ। बडीशेप, ओवा, हे जिरं, हा ओवा, धने हाताला चटका लागेपर्यंत गरम करून घ्यायचे। मंद सुगंध येऊ द्यायचा, म्हणजेच हलके भाजून घ्यायचे। याच्यामध्येच मेथ्या टाकून घेते। मेथ्याला खूप गरम व्हायला कमी वेळ लागते, म्हणून शेवटी मेथ्या टाकले। हे पण मंद भाजून घेतले, हाताला चटके लागेपर्यंत। काढून घेते एका प्लेटमध्ये आणि हा मसाला पण थंड होऊ देऊ। याच पॅन मध्ये तेल गरम करून घेते, हलका धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आणि हे पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला लोणच्यात वापरायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे, हलका धूर निघून राहिला। आता गॅस बंद करते
आणि आता आपण मसाल्याची तयारी करू. मसाला थंड झाला, मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ. याच्यामध्येच हळदी पावडर, तिखट, मिरची पावडर, हिंग आणि साहित्य सांगताना काळं मीठ सांगायचं विसरून गेली होती. थोडंसं काळं मीठ टाकायचं, त्यामुळे लोणच्याची चव खूप छान येते. आणि मीठ. मिक्सरमधून जाडसर मसाला करून घेते. हे बघा, जाडसर मसाला मी मिक्सरमधून काढून घेतला. हा मोहरी डाळमध्ये टाकते आणि मिक्स करून घेते. मसाला मिक्स करून घेते. घरभर सुगंध पसरलेला आहे मसाल्याचा. मसाला तयार आहे. हे जे लसूण आहे हे बारीक बारीक कापून घेते कैचीने. जसं लोणचं मुरेल तसं हे लसणाची चव पण खूप छान लागेल. असे सगळे मी तिरपे तुकडे करून घेते जाडसर. लिंबूच्या फोडी टाकून घेते. मिरचीचे काप टाकते. हे बघा, असे लसूण जाड जाड मी कापून घेतले, ते टाकून घेते. 2 लिंबाचा रस पिळून घेते. हे लिंबाचा रस प्रिझर्वेटिव्हचं काम करते, म्हणजे लोणचं टिकून ठेवते. तेल थंड करून घेतलं. बघा, कोमट पण नाही, एकदम थंड आहे. आता याच्यामध्ये मसाला टाकून घेते. मिक्स करून घेते. मसाला मिक्स करून झालेला आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. हे भांडं लहान पडलं आपल्याला मिक्स करण्यासाठी, म्हणून मोठ्या कढईमध्ये काढून घेते मी. लिंबू, मिरची आणि लसूण. मसाला टाकून घेते. मसाला मिक्स करून घेते. सगळं मसाला मिक्स करून झालेला आहे. हे बघा किती छान लोणचं दिसते, चटकदार दिसते. कलर पण खूप छान आलेला आहे. आणि हे लोणचं लगेच खायला तयार होत नाही, तर 2 आठवडे तरी मुरायसाठी आपल्याला याला वेळ द्यावा लागेल. बघा किती छान लोणचं दिसते, खूप छान दिसते. कलर पण चांगला आलेला आहे. माझी जर रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. हे लोणचं लगेच खाण्यासाठी तयार होत नाही, तर 2 आठवडे तरी आपल्याला हे तयार होण्यासाठी लागतील आणि नंतर आपण खाऊ शकतो.